राम जय जय राम श्री 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 राम जय राम। नमस्कार. आज दिनांक 11 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नामाचे सूक्ष्म स्वरूप. नमस्कार. आज दिनांक 11 जानेवारी. श्रीराम जय राम जय जय राम. नामाचे सूक्ष्म स्वरूप. नुसते राम राम म्हणून राम कसा भेटेल हा प्रश्न माणूस सहजच विचारतो आणि त्याला दाखला म्हणून म्हणतो की समजा एखादा मनुष्य नोकरी नोकरी असा जप करीत खोलीत बसला तर त्याला नोकरी मिळणे शक्य आहे का? वर करणे हा दाखला अगदी बेमालूम दिसतो खरा, पण थोडासा विचार केला तर तो इथे मुळीच लागू पडत नाही असे कळून येईल. जो दाखला द्यायचा आणि ज्या बाबतीत तो द्यायचा त्यांचे गुणधर्म सारखे असावे लागतात. राम नाम आणि नोकरी यांचे परिणाम एकमेकांविरुद्ध आहेत. राम राम म्हणण्याचा शेवट रामप्राप्तीत म्हणजेच स्वतःच्या विस्मरणात होत असतो. म्हणजे देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणे, म्हणजेच स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हा राम राम म्हणण्याचा परिणाम आहे. परंतु नोकरीचा प्रकार याच्या अगदी विरुद्ध आहे. मुळात नोकरी ही कल्पना सूक्ष्म आहे. नंतर ती मिळावी म्हणून 10 जणांचे अर्जव करायचे, त्याच्यानंतर ती देणारा भेटायचा आणि मग आपण ती नोकरी करायची. म्हणजेच नोकरी या कल्पनेतून सूक्ष्मातून स्थूलात जाणे हा नोकरीचा प्रकार. पण राम राम म्हणणे हा प्रकार स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाण्याचा आहे. यावरून नोकरीचा हा दाखला इथे लागू पडत नाही हे स्पष्टच होते. दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी नोकरी असा जप करून नोकरी मिळणे कठीण हे तर खरेच, पण राम राम म्हणून राम मिळणे कसे सोपे किंबहुना कसे हमखास शक्य आहे हे पहा. नोकरी म्हणजे मुळात कल्पना असून ती प्रत्यक्षात आणण्याकरिता इतर अनेक गोष्टींची कशी जुळवाजुळव करावी लागते हे आपण आत्ताच पाहिले. तसेच घर बांधणे ही कल्पना, ती पुरी करून ते घर सर्व बाजूंनी सुखसोयीचे अगर व्हावे या हेतूने सर्व जिन्सा पैदा करून त्यात आणून ठेवणे म्हणजेच कल्पनेतून कृतीत येण्याचा प्रकार झाला. आता हे करणे किती कष्टाचे आणि अनिश्चित आहे याचा अनुभव सर्वांनाच आहे. राम राम म्हणण्याचे उद्दिष्ट स्थूलातून सूक्ष्माच्या पलीकडे जाणे हे आहे. म्हणजेच अगदी सर्व बाजूंनी परिपूर्ण आणि भरलेले घर एक एक वस्तू फेकून देऊन रिकामे करण्यासारखे आहे. ही गोष्ट करण्याची इच्छा असल्यास कोणालाही सहज होण्यासारखी आहे. तेव्हा नोकरी नोकरी म्हणून नोकरी मिळणे जितके कठीण तितकेच राम राम म्हणून राम मिळणे निश्चित आहे. सबब राम राम म्हणून राम कसा भेटेल अशी शंका न घेता राम राम जपावे. मनाच्या सर्व दुःखाला कारण ही देहबुद्धी आहे. ती जायला उपाय एकच, प्रेमाने भगवंताचे नामस्मरण करावे. त्याच्या योगाने सर्व मल जाईल. नामस्मरणच रामाची गाठ घालून देईल. चित्तात तशी तळमळ मात्र पाहिजे. मीपणा टाकावा आणि परमात्म्याचे होऊन राहावे. जो नाम घेतो त्याला देहाच्या सुखदुःखाची जाणीव राहणार नाही, तो आनंदातच राहील. श्रीराम जय राम जय जय राम. महाराज म्हणतात की आपल्या प्रपंचातल्या विषयात आपण गुंतून पडतो आणि खरं तर त्यामुळेच आपल्याला सुखदुःखांना सामोरं जावं लागतं. पण या उलट नामाचं आहे. खरं तर नाम हे आपल्याला स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे घेऊन जात असतं आणि म्हणून खरं तर आपल्या प्रपंचातले विषय प्राप्त करणं हे जेवढं कठीण आहे ना, तेवढंच रामाचं नाम घेणं सोपं आहे. कारण ते आपल्याला साऱ्याच्या पलीकडे नेत असतं, आपल्याला आपल्या भगवंताची प्राप्ती करून देत असतं.
आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात खरा आनंद निर्माण होत असतो. म्हणून आपण देहाने जरी या प्रपंचात गुंतलेलो असलो तरी आपण चित्ताने मनाने मात्र पूर्णपणे आपल्या रामाचं होऊन राहावं, जेणेकरून आपल्या आयुष्यात सारा आनंदच निर्माण होईल. म्हणूनच आपण साऱ्यांनीच हे निश्चित करूया की आपल्या गुरुने जे हे आनंदरूपी नाम आपल्याला देऊ केलंय ते आपण निष्ठेने, प्रेमाने आणि अत्यंत तळमळीने घेऊ आणि आपल्या आनंदाची प्राप्ती करून घेऊ. हीच त्या गुरुचरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारे गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.